सगळ्या श्रेणीने रामराम बाकी सेन जय सेवालाल। आपल्यासमोर पुन्हा एकदा येण्याचं कारण असं आहे की मागच्या 5-7 दिवसापासून समाज माध्यमातून बंजारा आरक्षण लढ्यास अनेक मान्यवर खासदार, मान्यवर आमदार तथा लोकप्रतिनिधी हे सपोर्ट करण्यासाठी आणि या आंदोलनाला आपला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत आणि अनेक त्यांची निवेदने, त्यांच्या शिफारसी समाज माध्यमातून येत आहेत। या शिफारसीमध्ये आपल्या सर्वांना एक आवर्जून विनंती करायची आहे। या शिफारसीच्या विषयामध्ये स्पष्ट हैदराबाद व CP बेरार या दोन्ही गॅजेटचा उल्लेख करावा आणि केवळ मराठवाड्यापुरता बंजारा समाजाला आरक्षण देण्याबाबतची शिफारस न करता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बंजारा जमातीस आरक्षण देण्याबाबतची आपण शिफारस करावी, ही एक बाब आहे। दुसरी बाब अशी, सगळीकडे मजकूर एकच फिरतोय, त्या मजकूरमध्ये आता फारसा बदल करणं योग्य होणार नाही, वेळ पण तेवढं नाही आहे, परंतु त्या मुख्य मजकुरामध्ये अनेक ठिकाणी NTCचे महाराष्ट्रात आरक्षण आहे असं चुकीचं एक वाक्य त्यामध्ये आलेलं आहे। ते दुरुस्त करून डिनोटिफाईड ट्राईब म्हणजे विमुक्त जमातीचं आरक्षण आहे अशा आशयाचं त्यामध्ये बदल करावा। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की हे दोन मुख्य बदल, विषयातला बदल आणि मुख्य गाभ्यातला म्हणजे मसुद्यातला बदल आपण दुरुस्त करून अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींना याबाबत अवगत करावे। आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून मान्यवर लोकप्रतिनिधींना विनंती करतो की विषयामध्ये CP बेरार म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार नागपूरची शिफारस तसेच हैदराबादचे गॅजेट महाराष्ट्रातील बंजारा जमातीस लागू करण्याबाबत आपण विषयामध्ये नमूद करावा आणि गाभ्यामध्ये सुद्धा तसा उल्लेख करावा। दुसरा विषय आहे की या एकंदरीत मोहिमेला किंवा या आंदोलनाला जो नाव देण्यात आलेलं आहे हे सर्वानुमते याचा सगळ्यांकडून कन्सेंट येईलच, मान्यता येईलच, परंतु अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य असं एक समर्पक नाव, व्यापक नाव, सर्वसमावेशक नाव आपण याला दिलेलं आहे। यास सर्व जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आपण याची कन्सेंट घेतोय, मान्यता घेतोय। त्यानंतर जो निवेदन आहे, निवेदनाचा फॉर्मॅट किंवा मसुदा आपण प्रसारमाध्यमातून, समाज माध्यमातून दिलेला आहे। खरं तर तो निवेदन खूप दिवसांपासून त्यामागे आपण रात्रंदिवस काम करत होतो। या निवेदनाच्या एका व्यक्तीला श्रेय जाऊ नये म्हणून बरेच लोक उहापोह किंवा आकांड तांडव करीत आहेत। ठीक आहे, तो त्यांचा रोष जो आहे तो कुठेतरी याने प्रेरित आहे, एका व्यक्तीस विरोध करण्यासाठी प्रेरित असावा कदाचित तो। ही द्वेष भावना न ठेवता समाज हित याला प्राधान्य ठेवून त्यात जर काही करेक्शन, ॲडिशन, डिलेशन असतील तर ते करू शकतात। त्यात कुठलाही अभिनिवेश किंवा अभिव्यक्ती न ठेवता आपण त्यात करेक्शन करावा। मात्र जो निवेदन आपल्याला देण्यात आलेला आहे तो समर्पक, सर्वसमावेशक आणि व्यापक आहे। त्याच निवेदनाचा आपण विचार करावा। अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या नावाखाली देण्यात यावं आणि अनेक मान्यवरांना आपण विनंती करून तो जो करेक्शन आहे पत्रातला तो करेक्शन करून पुन्हा एकदा सादर करावा। शांततेने आपण जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर निवेदनं द्यायची आहेत। त्यानंतर आपण पुढच्या आंदोलनाची दिशा, रणनीती लवकरच सर्व समावेशक आणि सर्व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन करणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय सेवालाल।